बुंदेलखंड म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा सीमेवरचा भाग. 18व्या शतकात हा बुंदेलखंडावरच्या बऱ्याच भागावर मराठ्यांची सत्ता होती. झाशीची राणी आपल्याला माहिती असते. बुंदेलखंडातलं एक शहर म्हणजे झाशी. ज्या झाशीच्या राणीनं 1857ला इंग्रजांविरुद्ध एवढा मोठा संघर्ष केला. पण ती ज्या राज्याची राणी होती त्या झाशीचा इतिहास, नेमकी ते झाशीचं मराठी राज्य कसं होतं हे बऱ्याचदा आपल्याला कुणाचं होतं, काय होतं, इतिहास आपल्याला माहिती नसतो. तसंच या बुंदेलखंडामध्ये पेशव्यांच्या घराण्यातील मंडळी होती, त्यांच्या वंशजांचं वास्तव्य तिथं होतं. अशा या बुंदेलखंडच्या मराठी पाऊलखुणांविषयी आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सुमित डेंगळे. आपण पाहत आहात लगावबत्तीची विशेष सिरीज महाराष्ट्राबाहेरील मराठे, आणि आजचा भाग आहे आपला बुंदेलखंडातील मराठे. मराठ्यांची सत्ता 18व्या शतकात तिचा विस्तार होत होता पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये. तर माळवा मराठ्यांकडे आलं, गुजरात होतं. बुंदेलखंड पण मराठ्यांकडे आलं. बुंदेलखंड म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातला मधला भाग, म्हणजे हल्लीचा जो झाशी, पन्ना, चित्रकूट, बांदा, सागर, ओरछा, टिकमगड वगैरे हा जो भाग आहे ना, याला बुंदेलखंड म्हणतात. या बुंदेलखंडामध्ये त्या काळामध्ये छत्रपूरला राजा छत्रसाल राज्य करत होता. 1825, 26, 27 त्या काळामध्ये. आणि मुघल बादशहा, मुघलांचा एक सुभेदार महम्मद खान बंगश, मोठा अलाहाबादचा सुभेदार, तो त्याच्यावर स्वारी करायला आला. कसं बसं आपलं स्वायत्त राज्य राखणाऱ्या त्या राजा छत्रसालनं मराठ्यांची मदत घेतली. पहिल्या बाजीराव पेशव्यांकडे त्यांनी मदत मागितली. पहिले बाजीराव पेशवे त्याच्या मदतीसाठी धावून गेले आणि त्यांनी महम्मद खान बंगश विरुद्ध लढाई केली. अनेक मराठा सरदार त्या लढाईमध्ये होते. ती लढाई मराठ्यांनी जिंकली आणि बंगशाचा पराभव केला. तोच खरा पाया म्हणता येईल की बुंदेलखंडातील मराठ्यांचा. कारण छत्रसालानं मग त्याच्या बुंदेलखंडात त्याचं जे राज्य होतं त्याचा तिसरा भाग म्हणजे 1/3 हिस्सा हा मराठ्यांना दिला. पेशव्यांच्या नियंत्रणाखाली तो सगळा भाग आला आणि त्या भागामध्ये सरदार गोविंदपंत बुंदेले, गोविंदपंत खेर यांना तिथं सुभेदार म्हणून त्या प्रांताची व्यवस्था बघण्यासाठी म्हणून नेमण्यात आलं. बाकीचाही काही भाग मराठ्यांनी जिंकला खरं म्हणजे त्याच्या आधी किंवा त्या दरम्यानच्या काळामध्ये बुंदेलखंडाचा. पिलाजी जाधवराव जे होते त्या लढाईमध्ये बुंदेलखंडच्या ते होते. त्यांनाही सागरजवळ काही गावं वगैरे जहागीर देण्यात आली. गोविंदपंत बुंदेले तर होतेच, पण जेव्हा ओरछा टिकमगड तिथलं एक बुंदेलखंडातलं एक राज्य आहे, त्या ओरछाच्या राजानं तो मराठ्यांना खंडणी खरं म्हणजे त्यानं देत होता. पण एकदा शिंदे घराण्यातले म्हणजे राणूजींचे पुत्र ज्योतिबा शिंदे वगैरे जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांचाही खून झाला. त्याच्यामुळे ती परिस्थिती बिघडली. त्यामुळे पेशव्यांनी सरदार नारोशंकर राजे बहादर यांना तिथं पाठवलं. त्यांनी ओरछाच्या राजाला सगळं अगदी ते त्यांच्याकडनं ती खंडणी बळजबरीनं वसूल केली. ओरछासुद्धा त्यांनी लुटलं आणि जवळ असणारं झाशीसुद्धा जिंकलं. झाशीचा किल्ला जिंकला, शहर नव्यानं वसवलं आणि ते झाशीचे सुभेदार झाले, नारोशंकर राजे बहादर. नारोशंकरां खरं म्हणजे झाशीचे सुभेदार तर होतेच, बाकी गोविंदपंत बुंदेले सगळ्या बुंदेलखंडचा कारभार बघायचेच. गोविंदपंत बुंदेले जे होते, आपण म्हणजे ती खरं म्हणजे बुंदेलखंडामध्ये बरीच गिचमीड होती. बराचसा भाग पेशव्यांकडे, पेशव्यांकडनं काही माणसांना नेमणुका, असा तो भाग होता. गोविंदपंत बुंदेले हे सागरला राहायचे. सागर हे मध्य प्रदेशातलं एक शहर आहे, तिथं त्यांनी किल्ला बांधला. गोविंदपंत उत्तरेतल्या राजकारणामध्ये पूर्वी फार सक्रिय होते. शिंदे आणि होळकरांसारखे, मल्हारराव होळकरांसारखे ते सक्रिय होते. पाणीपतच्या लढाईत त्या मोहिमेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलं नंतर मराठेशाहीमध्ये होते. त्यांचे जावई चांदोरकर म्हणून एक त्याच्यामध्ये होते. म्हणजे जबलपूरजवळचं गढामंडला संस्थान, गढामंडलाचं राज्य पण त्यांनी जिंकून सागर राज्याला जोडलेलं त्या ठिकाणी असायचं. आणि मग ह्या गोविंदपंत बुंदेल्यांची नातेवाईक असणारी बरीचशी घराणी त्यांच्या पदरी होती. गोविंदपंत खेर म्हणजे खरं आडनाव त्यांचं खेर,
पण ते बुंदेलखंडात राहिल्यामुळे बुंदेले आडनाव पडलं आणि ते कऱ्हाडे ब्राह्मण होते, त्याच्यामुळे बऱ्याचशा कऱ्हाडे ब्राह्मीण फॅमिलीज ह्या त्यांच्याबरोबर तिकडे गेल्या. मगाशी मी सागर हे जहागीर होतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं झाशीबद्दल आपण बोलूयात की झाशीचा जो किल्ला, झाशीचे सुभेदार जे होते पेशव्यांकडनं नारोशंकर राजे बहादर होते. नंतर नारोशंकरांना दुसऱ्या ठिकाणी नेमणूक देण्यात आली, बाकीच्या स्वाऱ्यांमध्ये बोलावण्यात आलं आणि तिथं पेशव्यांनी नेमलं ते म्हणजे रघुनाथ हरी नेवाळकर यांना. रघुनाथ हरी नेवाळकर ही कऱ्हाडे ब्राह्मणच होते. नानासाहेब पेशव्यांच्या वगैरे किंवा नंतर माधवरावांच्या काळात वगैरे त्यांना तिथं सुभेदार म्हणून नेमण्यात आलं आणि त्यांनी तिथं आपलं बस्तान चांगल्यापैकी बसवलं. त्याच नेवाळकरांचा वंश नंतरच्या काळात इंग्रजांशी तह वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि झाशी हे संस्थान म्हणून इंग्रज काळामध्ये त्या ठिकाणी होतं. झाशीमध्ये गंगाधरराव नेवाळकर राजे असताना लॉर्ड डलहौसीचं जे धोरण होतं की राज्यकर्त्यांना मूल नसेल तर ते दत्तक वारसा नामंजूर करून संस्थान खालसा करायचं, त्याच्या अंतर्गत झाशी संस्थान हे माझ्या मते 1852-53 वगैरे ते 54ला झाशी संस्थान इंग्रजांनी खालसा केलं. गंगाधरराव नेवाळकरांनाही मुलगा नव्हता, खरं म्हणजे मुलगा होता, वारला. त्यांची पत्नी होती लक्ष्मीबाई, वीरांगणा लक्ष्मीबाई आपण ज्यांना म्हणतो. मग त्यांनी मुलगा खरं म्हणजे दत्तक घेतला एक दुसरा, त्याचं नाव दामोदरराव असं ठेवलं. पण त्या दत्तक विधानाला इंग्रजांनी मंजुरी दिली नाही. काही काळानं महाराजांचा पण मृत्यू झाला आणि त्या लक्ष्मीबाई साहेब इंग्रजांविरुद्ध लढल्या की आमचं संस्थान हे माझं झाशी आहे, याच्यावर तुम्ही वर्चस्व गाजवू शकत नाही. खरं म्हणजे बरीच संस्थान इंग्रजांनी भारतातली केली की खालसा, पण हलपाय कोणी हलवले, संघर्ष कोणी केला, इंग्रजांच्या आरेला कोणी कार्य म्हणलं नाही. महिला असून लक्ष्मीबाईंनी मोठा संघर्ष तो खरं इंग्रजांशी केला. 1857च्या उठावात त्यांनी सहभाग घेतला. इंग्रजांविरुद्ध मोठा संघर्ष, खरं म्हणजे त्याच्यावर बरंचसं बोलता येईल. ग्वाल्हेरच्या जवळ एक लढाईमध्ये त्या मृत्युमुखी पडल्या. आपल्याला इथपर्यंतचं माहिती असतं. पण नंतर तो जो मुलगा होता दामोदरराव, त्याला नंतर इंग्रजांनी त्यांच्या पदरी असणाऱ्या काही मंडळींनी इंग्रजांची हे मागितली आणि त्या मुलाला ते हक्क देण्यात यावेत. मग काही प्रायव्हेट प्रॉपर्टीज किंवा काही वर्षासन वगैरे त्याला देण्यात आलं. त्याच्यानंतरच्या पिढ्या वगैरे नेवाळकरांच्या होत्या, त्यांचे वारसदार अजूनही माझ्या मते इंदोर, नागपूर वगैरे ठिकाणी आहेत. झाशीवाले असं आडनाव ते लावतात. पण संस्थान वगैरे बाकीचं तर सगळं इंग्रजांनी काय खालसा केलं, ते काय परत तिथं हे होऊ शकलं नाही. आज आपण झाशीमध्ये गेलं तर झाशीचा तो किल्ला आपल्याला दिसतो की जो मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता, नारोशंकरांकडं, नंतर नेवाळकरांकडं. आणि तिथनं ती भिंत दाखवली जाते की जिथून घोड्यासह तिनं तो मुलगा पाठीशी असताना त्या भिंतीवरनं उडी खाल्ली. आपण तो प्रसंग ऐकलेला असतो. ते आपल्याला सगळं झाशीला गेल्यावर ते सगळं बघता येतं. पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. झाशी स्टेशनला सुद्धा नाव आता वीरांगणा लक्ष्मीबाई असं त्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलून केंद्र सरकारनं केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि उत्तर प्रदेशातच नव्हे तर अगदी भारतभरात ते गौरवानं तिचं नाव घेतलं जातं. हे झालं झाशी संस्थान. मगाशी मी तुम्हाला सांगितलं गोविंदपंत बुंदेले आणि बाकीची बरीचशी त्या ठिकाणी कऱ्हाडे ब्राह्मण मंडळी त्यांच्या पदरीची तिथं नेमणुकीवर होती. त्याच्यामध्ये जलौन नावाचं एक जे गाव आहे तिथं करकरे होते. त्या करकरेंचं 1840पर्यंत संस्थान किंवा जहागीर संस्थान होतं. ते नंतर इंग्रजांनी राजाला मुलगा नव्हता तिथल्या म्हणून खालसा केलं. ती करकरे मंडळी नंतर ग्वाल्हेर वगैरे ठिकाणी गेली. गोविंदपंत बुंदेल्यांचंही नंतर राज्य संपल्यावर ती मंडळी, तिथं कानेटकर वगैरे बरीचशी मंडळी होती, त्या मंडळींनी बुंदेलखंड सोडून ती ग्वाल्हेर, इंदोर किंवा इतर शहरांमध्ये स्थलांतरित झालेली झाली. एक नाव तिथल्या भागातलं सांगायला पाहिजे की उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री जे होते गोविंद वल्लभ पंत, हे ह्या कऱ्हाडे ब्राह्मण मंडळींपैकी होते. मराठी होते, त्यांचं मूळ आडनाव पराडकर, पण ते पंत लावायचे. गोविंद वल्लभ पंत म्हणजे बघा, उत्तर प्रदेशचा पहिला मुख्यमंत्री, नंतर ते केंद्रात गृहमंत्री पण झाले. ती व्यक्ती मराठी होती हे अनेकांना माहिती नसेल, तर त्यांचे ते रूट्स त्या सगळ्या बुंदेलखंड रिजनमधले आहेत. आता हे झालं झाशी झालं, सागर वगैरे झालं. अजून बुंदेलखंडामधली एक महत्त्वाचं गाव होतं ते म्हणजे बांदा. पहिल्या बाजीरावांचे मस्तानी पासून त्यांना जे पुत्र होते समशेर बहादर यांना त्या बांदाची जहागीर देण्यात आली. नानासाहेब पेशव्यांच्या काळात समशेर बहादर कर्तृत्वान होते, अनेक मोहिमांमध्ये ते होते, पाणीपतात ते गतप्राण झाले. त्यांचे पुत्र अली बहादर जे होते ते अली बहादर त्या ठिकाणी तिथं बांद्याचे नवाब ऑफ बांदा त्यांना म्हणतात, ते बांद्याचे नवाब झाले आणि बांद्यावर त्यांचं तिथं वर्चस्व होतं.
त्यांचा राजवाडा वगैरे सगळा त्या भागामध्ये होता. अली बहादरही मराठ्यांच्या मोहिमांमध्ये होते, उत्तर भारतातही ते काही मोहिमांमध्ये गेलेले आहेत, कर्तृत्वान होते. त्याच्यानंतरच्या बऱ्याचशा पिढ्यांनी त्या बांधावर राज्य केलं. पण झालं असं की 1857ला जो उठाव झाला त्या उठावकर्त्यांमध्ये त्यांच्या घराण्यातील अली बहादर दुसरे यांनी उठावात सहभाग घेतला. त्याच्यामुळे परिणामी इंग्रजांनी बांद्याचं राज्य खालसा केलं आणि ते जे नवाबांचे वंशज होते त्यांना त्यांनी इंदोरला स्थानबद्ध केलं. आता त्यांचे वंशज इंदोरला आहेत, भोपाळला काही जण आहेत, तिथं मध्ये कुठं जे सिहोर ती मंडळी तिथं असतात. म्हणजे बघा, ती मंडळी पेशव्यांचेच वंशज आहेत. पहिल्या बाजीराव पेशव्यांचेच मस्तानीपासनं, म्हणजे पहिल्या बाजीरावांचे ते वंशज, पेशवे घराण्याचीच एक अर्थी ती शाखाच आहे. ती मंडळी पुण्यात येतात, शनिवारवाड्याला भेट सुद्धा देतात आणि पेशव्यांचे वंशज असल्याचं ते सुद्धा अभिमानानं मिरवतात. दुसरं बुंदेलखंडाबद्दल मला सांगायला पाहिजे. बुंदेलखंडामध्ये अजून एक पेशव्यांचं घराणं होतं, त्याला जहागिरी देण्यात आलेली होती, ते म्हणजे अमृतराव पेशव्यांचं. ते होतं कारवी चित्रकूट इथं. चित्रकूट हे मोठं धार्मिक ठिकाण आहे बरं का, त्याला धार्मिक बरंच महत्त्व आहे. अमृतराव पेशवे कोण होते पेशवे घराण्यातले? तर पहिल्या बाजीराव पेशव्यांचे जे धाकटे पुत्र होते रघुनाथराव पेशवे, त्या रघुनाथराव पेशव्यांचा दत्तक पुत्र होता अमृतराव. म्हणजे त्यांना रघुनाथरावांना नंतर मुलं झाली बाजीराव चिमणाजी, पण त्यांनी आधीच मुलगा दत्तक घेऊन ठेवला होता की लवकर पेशवाईची गादी जर आपल्या हातात आली, एक तर पुतण्यांचं त्यांचं काही पटत नव्हतं, तर त्याच्यामुळे तो भुसकुटे कुटुंबातनं दत्तक घेतलेले ते अमृतराव पेशवे. अमृतराव पेशवे म्हणजे पुण्यालाच होते आधी, पण नंतर दुसऱ्या बाजीराव पेशवे गादीवर आल्यानंतर बऱ्याचशा काटशह कुरघोड्या त्या काळामध्ये व्हायला लागल्या. होळकर मंडळी जेव्हा म्हणजे यशवंतराव होळकरांनी पुण्यात जेव्हा स्वारी केली मराठ्यांच्या प्रांतामध्ये, तेव्हा अमृतरावचा पुत्र विनायकराव याला पेशव्यांच्या गादीवर बसवण्याचं जे प्रयत्न केले गेले, बसवलंच खरं म्हणजे काही काळ. दुसऱ्या बाजीरावांनी मग इंग्रजांची मदत घेतली आपलं आसन मिळवण्यासाठी, मिळवलं ते आसन आणि मग त्या तहामध्ये असं ठरलं की अमृतरावांना मात्र कुठेतरी बाहेर जहागीर द्यायची. मग इंग्रजांच्या मध्यस्थीनं इंग्रजांनी त्यांना बुंदेलखंडामध्ये चित्रकूटला जहागीर दिली आणि त्या जहागीर किंवा त्या जहागिरीच्या बदल्यामध्ये जवळजवळ 7 लाख रुपये वर्षासन त्याच्या बदल्यात त्यांना तेवढं मूल, समजा तेवढी गावं अशा प्रकारे. आणि अमृतरावांना साधारण 1803 साली त्यांना तिकडं पाठवलं आणि मग ते चित्रकूटला राहायला खरं म्हणजे ते त्यांचा मुलगा विनायकराव बापू हे तिथं चित्रकूटला राहायला लागले. बरीचशी गावं त्यांना चित्रकूट बांदा जिल्ह्यामधली होती. ते नंतर वाराणसीला राहायचे त्यांच्या कुटुंबातली मंडळी. शनिवारवाड्याचीच प्रतिकृती असणारा एक वाडा तिथं पेशव्यांनी बांधला होता विनायकराव बापूंनी, ही सुद्धा गोष्ट आपल्याला माहिती नसेल. विनायकरावांची जी 2 मुलं होती, म्हणजे पोटचं मूल नव्हतं त्यांना, त्यांनी दत्तक घेतलेली जी 2 मुलं होती, नारायणराव आणि माधवराव, नारायणरावांनी 1857च्या उठावात सहभाग घेतला. त्याच्यामुळं त्यांचं सगळं जे पेन्शन होती ती इंग्रजांनी रद्द केली. नारायणराव तर त्यांचा मृत्यू झाला, दुसरे माधवराव होते, त्यांना फक्त जेवढी खाजगी मालमत्ता आहे तेवढं सोडून बाकी काही मिळालं नाही. ते वाराणसीला राहायचे आणि त्यांनी त्याच्यानंतर म्हणजे त्यांचे वारसदार नंतरच्या काळामध्ये साधारण 1913च्या आसपास पुण्यात आले. तेच आत्ता पुण्यातले पेशवे, म्हणजे आपण जे म्हणतो ना पुण्यात पेशव्यांचे वंशज आहे, तर ती अमृतराव, विनायकराव, ती सगळी शाखा आहे. आणि पुण्यातल्या प्रभात रोडला त्यांचा रघुनाथ म्हणून बंगला आहे, तिथं ते वारसदार ती मंडळी सगळी असतात. तर ते असं कनेक्शन की अमृतरावांना तिथे जहागीर दिली होती, पेशव्यांचे वारसदार काही काळ तिथं राहत होते आणि बांद्यालाही ना, म्हणजे बाजीरावांचे मस्तानीपासनं शमशेर बहादरांचाही वंश तिथं होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन्हीही घराण्यांनी 1857च्या उठावात भाग घेतला. त्याच्यामुळे त्यांचं सगळं इंग्रजांनी खरं म्हणजे नष्ट केलं आणि त्यांचे वारसदार साध्या परिस्थितीमध्ये जगतायत. बाकी गोविंदपंत बुंदेले किंवा त्या बाकीच्या घराण्यांचे, नेवाळकरांच्या वंशजांबद्दल काय फारशी माहिती नाही. तर असं होतं हे बुंदेलखंड आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा मराठ्यांची सत्ता ही वेगवेगळ्या माध्यमातून राहिली. तो बुंदेलखंड मराठ्यांच्या ताब्यात होता आणि तिथल्या झाशीच्या राज्यामध्ये लक्ष्मीबाई नावाची मोठी स्त्री होऊन गेली, कर्तृत्ववान. असा तो बुंदेलखंडातल्या मराठ्यांचा आणि त्याच्या वारशाचा इतिहास आहे. अशाच नवनवीन गोष्टींसाठी, माहितीसाठी पाहत रहा लगावबत्ती. धन्यवाद.